रंगपंचमीच्या दिवशी महिलेची छेड काढणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाकडून अवघ्या 2 तासात अटक. सविस्तर वृत्तांत. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या उत्साहाचा आणि गर्दीचा फायदा घेत एका महिलेची छेड काढणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या तपासादरम्यान गुन्हे शाखेचे कर्मचारी महेश साळुंके आणि मुक्तार शेख यांनी अवघ्या 2 तासात आरोपींची नावे निष्पन्न केली. हे संशयित आरोपी तपोवन पंपिंग स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शोध मोहीम राबवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सतीश वाघमारे, तुषार साळवे आणि ओम भांगरे या तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे. ही कारवाई उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीपजी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अंचल मुद्गल, सुदाम सांगळे, किरण शिरसाट, कैलास चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी नंदकिशोर महाले, नाशिक जिल्हा प्रतिनिधी.